तुमचं पण रिजेक्ट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे का मित्रांनो? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये शिपाई असेल, लिपिक असेल, स्टेनोग्राफर असेल किंवा कार ड्रायव्हर असेल, या सर्व पदांसाठी तुम्ही योग्यरित्या फॉर्म भरलेला आहे मित्रांनो. परंतु तुमचं अद्याप नाव या ठिकाणी एलिजिबल्स म्हणजे स्क्रीनिंग टेलिजिबलसाठी आलेलं नाही. तर तुमचं नाव त्या ठिकाणी रिजेक्ट लिस्टमध्ये आलेले आहे. तर यासाठी तुमचं नाव पुन्हा एकदा एलिजिबल लिस्टमध्ये येऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचे ती संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जेणेकरून तुम्ही जर ती प्रोसेस केली तर तुमचं नाव त्या ठिकाणी एलिजिबल लिस्टमध्ये येऊ शकते. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, तुम्हाला सुद्धा आता जी काही भरती आहे ती अतिशय मोठी भरती आहे आणि अशा प्रकारची संधी नंतर येईल असं मला काही वाटत नाही. जर तुमचं नाव सुद्धा अशाच प्रकारचे सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्हाला येऊ वाटत असेल तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, जे काही आपले विद्यार्थी आहेत ते मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ ॲज अ लिपिक आणि शिपाई म्हणून जॉईन झालेले आहेत आणि त्यांचंच फीडबॅक तुमच्या डोळ्यासमोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जरी असं वाटत असेल की आपलं सुद्धा नाव या ठिकाणी सिलेक्शन यादीमध्ये यावं, तर मित्रांनो, यासाठी आपण खास तुमच्यासाठी लिपिक असो, स्टेनोग्राफर असो किंवा शिपाई असो किंवा कार ड्रायव्हर असो, या पदासाठी ऑथेंटिक कंटेंट्स आपण तयार केलेले आहे. मित्रांनो, आता वेळ अत्यंत कमी आहे. फक्त 1 महिना तुमच्याजवळ शिल्लक आहे आणि या 1 महिन्यामध्ये तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड कंटेंट्स तुम्हाला वाचावं लागेल. त्याच पद्धतीनं तुम्हाला टेस्ट सीरीज आता सोडवावे लागतील. तर मित्रांनो, अत्यंत ऑथेंटिक कंटेंट्स आपण तयार केलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता बरेच कॅन्डिडेट्स आपले जॉईनसुद्धा झालेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते कंटेंट्स डाउनलोड करा. तसेच अशाच प्रकारची ऑथेंटिक माहिती आणि फ्री कंटेंट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता. आता राहिला पुढचा महत्त्वाचा प्रश्न, की आपलं नाव या ठिकाणी एलिजिबल लिस्टमध्ये कसं येईल? तर सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचं जे नंबर्स आहे, ॲप्लिकेशन्स नंबर किंवा रजिस्ट्रेशन आयडी नंबर, ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते घेतल्याच्या नंतर सर्वात अगोदर तुम्हाला मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी ज्या पदामध्ये म्हणजे ज्या लिस्टमध्ये एक्झाम्पल समजा क्लर्क या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि रिजेक्ट लिस्टमध्ये नाव आलेलं असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, या वेबसाईटवर आल्याच्या नंतर या ठिकाणी पहा, अशा पद्धतीनं तुम्हाला ऑप्शन्स दिसत आहेत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्हाला पहिल्यांदा अप्लाय ऑनलाईनवर या ठिकाणी क्लिक करायचं. असं तुम्ही जेव्हा क्लिक करणार तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत, फाइंड युअर रजिस्ट्रेशन आयडी आणि प्रिंट ॲप्लिकेशन्स. तर तुम्हाला काय करायचं, सर्वात अगोदर प्रिंट ॲप्लिकेशन्सवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. आता मित्रांनो, ॲप्लिकेशन्सवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जे ओरिजिनल रजिस्ट्रेशन्स आयडी आहे ते तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी टाकून तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशन होत आहे का ते तुम्हाला पाहायचं आहे. होत असेल तर तुमचं या ठिकाणी फॉर्म व्यवस्थित भरला गेलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त बॉम्बे हायकोर्टच्या मेलवर तुम्हाला मेल करायचं आहे पुराव्यासहित की माझं सर्व व्यवस्थित आहे, या ठिकाणी तरी माझं नाव रिजेक्ट लिस्टमध्ये आलेलं आहे. तर तुमचं त्या ठिकाणी करेक्शन होईल, पुन्हा नाव रिजॉईन केलं जाऊ शकते. दुसरा ऑप्शन्स काय आहे, फाइंड युअर रजिस्ट्रेशन्स आयडी, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि जर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आयडी मिळत नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी तुम्ही फाइंड युअर रजिस्ट्रेशन आयडी करून तुमचं रजिस्ट्रेशन आयडी फाइंड करा आणि त्यानंतर प्रिंट ॲप्लिकेशनवर करून तुम्ही जे रेफरन्स आयडी टाकलेला होता बँकेचं ते मॅच होत आहे का ते तुम्ही भरलेल्या फॉर्ममध्ये तुम्हाला चेक करायचं आहे आणि सर्व व्यवस्थित असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, मेल करायचं आहे हायकोर्ट्सला आणि सर्व तुमची बाजू त्या ठिकाणी मांडायची आहे. जर योग्य असेल तर तुमची बाजू त्या ठिकाणी ऐकली जाईल आणि असे चान्सेस आहेत की पुन्हा तुमचं त्या ठिकाणी नाव त्या लिस्टमध्ये येऊ शकते, कारण चुका ह्या सर्वांकडून होत असतात. त्याच्यामुळं पुन्हा बऱ्याच वेळेस या ठिकाणी असं काय झालेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं शॉर्ट लिस्ट लागल्याच्या नंतर शॉर्ट लिस्टमध्ये नाव आलं नाही तर काय प्रॉब्लेम असल्यामुळं नंतर पुन्हा त्याचं नाव शॉर्ट लिस्टमध्ये रिजॉईन करण्यात आलेलं होतं. तर अशा प्रकारची प्रोसेस आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि लगेच तयारीला सुरुवात करा.